आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच ECIने सुरू केलेला ECNET पोर्टल आणि आधार बेस्ड साइन व्हेरिफिकेशन आणि त्याचे महत्त्व व GK पॉइंट्स. ECNET कसे काम करते, साइन व्हेरिफिकेशन प्रक्रिया, बनावट मतदार रोखणे, मतदान डेटा ॲक्युरसी आणि ट्रान्सपरन्सी वाढवणे समजून घेऊ. उद्या आपण या विषयावर MCQ सोडवणार आहोत. भारतातील ECNET आणि आधार बेस्ड साइन व्हेरिफिकेशन GK हायलाइट्स इन कॉम्पॅक्ट व्हर्जन. परिचय. भारताच्या इलेक्शन कमिशनने म्हणजेच ECIने सप्टेंबर 2025 मध्ये ECNET पोर्टल आणि ॲपवर नवीन साइन फीचर सुरू केले. हा फीचर व्होटर रजिस्ट्रेशन, डिलिशन आणि करेक्शन रिक्वेस्टसाठी आधार लिंक्ड फोन OTP व्हेरिफिकेशन अनिवार्य करतो. उद्दिष्ट मतदार यादीतील सुरक्षा आणि सत्यता वाढवणे. ECNET प्लॅटफॉर्म. ECNET म्हणजे एक युनिफाईड प्लॅटफॉर्म ज्यात 40 वरती जुनी ECI ॲप्स इंटिग्रेट केले आहेत. सुरुवात जून 2025 पोटनिवडणुका केरळ, गुजरात, पंजाब, पश्चिम बंगाल. हे प्लॅटफॉर्म इलेक्शन डेटा मॅनेजमेंट सुलभ आणि ॲक्युरेट करते. GK पॉइंट. भारतातील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट. आधार बेस्ड साइन व्हेरिफिकेशन. फॉर्म्स भरताना साइनद्वारे आधार OTP व्हेरिफिकेशन करावी लागते. प्रक्रिया ECNET फॉर्म टू CDAC पोर्टल टू आधार नंबर प्लस OTP टू कन्सेंट. उद्दिष्ट बनावट वोटर लिस्ट रोखणे. GK पॉइंट. कर्नाटक CID ने अलाइन्ड कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 5994 बनावट वोटर्स तपासले. मागील प्रणाली आणि मर्यादा. पूर्वी फॉर्म्स 6, 7, 8 फक्त एपिक लिंक्ड फोन नंबरवर सबमिट होती. वास्तविक वोटर व्हेरीफाय होत नव्हता. यामुळे फ्रॉड आणि मिसयूज होण्याची शक्यता होती. ECNETचे फायदे. प्रिसाइडिंग ऑफिसर्स मतदान केंद्र सोडण्याआधी फायनल टर्नआउट डेटा अपलोड करतात. पब्लिकला टर्नआउट ट्रेंड्स 72 तासात पाहता येतात. इलेक्टोरल ट्रान्सपरन्सी आणि रिअल टाइम डेटा सुधारली. GK पॉइंट. ECNETमुळे इलेक्टोरल मॅनेजमेंट मॉडर्न आणि सिक्युअर झाले. भविष्यातील दृष्टिकोन. ECI प्लॅन्स. ECNET पूर्ण ऑपरेशनल करणे. आधार साइन इंटिग्रेशन थ्रू फ्रॉड प्रिव्हेन्शन आणि वोटर कॉन्फिडन्स वाढवणे. रिझल्ट. इंटेग्रिटी ऑफ वोटर रोल्स नेशनवाईड सुधारणे. उद्या आपण या विषयावर MCQ सोडवणार आहोत. तेव्हा उद्या संध्याकाळी 4:30 वाजता अमुक चॅनलवर भेटूया.